तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेजवळील एटीएम मशीन गेल्या अनेक दिवसांपासून शोभेची वस्तू बनली आहे। तांत्रिक बिघाड, एटीएम मध्ये पैसे नसणे, एसी कायम बंद, नेटवर्कची समस्या आणि व्यवहाराची स्लिप न निघणे या कारणांमुळे खातेधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत। शहरातील एकमेव स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेवा देणारे हे एटीएम असूनही नागरिकांना त्याचा काहीच उपयोग होत नाही। अनेक वेळा मशीनमध्ये पैसे असूनही टेक्निकल एरर दाखवून व्यवहार बंद होतात किंवा व्यवहार दाखवले जात नाहीत। एटीएम सेंटरमधील एसी बंद आहे, त्यामुळे उन्हाळ्यात ग्राहकांना घामाघूम होऊन उभे राहावे लागते। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व नोकरदार वर्गाला रात्री अपरात्री पैशांची गरज भासल्यास मोठी गैरसोय होते। ऑनलाईन पेमेंट फेल झाले तर रोख रकमेसाठी एटीएमवर यावे लागते, पण इथे आलो की मनस्तापाशिवाय काहीच मिळत नाही। व्यवहार पूर्ण झाल्यानंतर स्लिप न निघणे ही सर्वात मोठी समस्या। खात्यातून पैसे कट झाले की नाही, शिल्लक किती आहेत हे काहीच समजत नाही। याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया जळगाव जामोद शाखेचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता सध्या रोख रकमेची कमतरता असून पुढील काही दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल असं त्यांनी सांगितलं। जर जळगाव जामोद व शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक या एटीएमवर अवलंबून आहेत, मात्र बँकेच्या दुर्लक्षामुळे डिजिटल इंडिया व 24 तास बँकिंग सेवा या घोषणा फोल ठरत आहेत। सीएससी सेंटरमधून ग्राहकांनी पैसे काढले असता त्यांना 10,000 रुपयांमागे 100 रुपये प्रमाणे आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो। त्यामुळे तात्काळ एटीएम दुरुस्त करून नियमित सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव।